सर्वांचं द स्टील फ्रेम ऑफ एमपीएससी यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सप्टेंबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. सप्टेंबर 2024. तर सुरुवातीला आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2024 पाहणार आहोत. त्याच्यामध्ये याच्या अगोदर जो निवडणूक वर्ष असतो तर त्या निवडणूक वर्षामध्ये अंतरिम अर्थसंकल्प वर्षाच्या 106 एवढ्या % मांडला जातो. त्यानंतर नवीन सरकार आल्याच्या नंतर पूर्ण उरलेला अर्थसंकल्प मांडला जातो. तो अर्थसंकल्प 2024चा सप्टेंबरमध्ये मांडलेला आहे. तर त्याच्यामध्ये निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये 7वा अर्थसंकल्प मांडलेला आहे. तर या अर्थसंकल्पामध्ये प्रमुख 4 घटक आहेत. त्याच्यामध्ये 4 घटकामध्ये गरिबी, युवा, महिला आणि अन्नदाता या प्रमुख 4 घटकावरती लक्ष त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर त्याची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये रोजगार आहे, कौशल्य आहे आणि ते स्मॉल एंटरप्राइजेस जे आहेत, सूक्ष्म लघु उद्योग जे आहेत त्याच्यावर आणि त्याचबरोबर मध्यम वर्गावर लक्ष केंद्रित केलेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये. त्याच्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये 9 प्राधान्यक्रम आहेत. त्यावर सातत्यपूर्ण त्यांनी भर देण्याचा प्रयत्न या वर्षामध्ये करणार आहेत. त्याच्यामध्ये जे 9 क्षेत्र आहेत तर त्या 9 क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्र आहे, रोजगार व कौशल्य आहे, मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय आहे, नंतर उत्पादन व सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा आहे, नंतर पायाभूत सुविधा, नव उपकरण आणि संशोधन विकास, त्याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स ह्या 9 घटकावरती या अर्थसंकल्पामध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. त्याच्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये एक जो कर आहे एंजल कर, तो एंजल कर ह्या अर्थसंकल्पामध्ये रद्द करण्यात आलेला आहे. जो एंजल कर जे असतो तर ज्या सूचीबद्ध कंपन्या असतात, सूचीबद्ध कंपन्यांनी ऑफ मार्केट व्यवहारामध्ये जो काही निधी उभारलेला असतो त्या निधीवरती जो काही कर भरला असतो त्याला एंजल कर म्हणतात. आणि हा एंजल कर ह्या अर्थसंकल्पामध्ये रद्द करण्यात आलेला आहे, जो की आयकर कायदा 1961 नुसार 2011 मध्ये सुरू करण्यात आला होता किंवा लागू करण्यात आलेला आहे. तर तो कर या अर्थसंकल्पामध्ये रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर नवीन कर प्रणालीमध्ये 3 लाखापर्यंत कुणालाही टॅक्स भरावा लागणार नाही. 3 लाखापर्यंत टॅक्स फ्री असेल. त्याच्यानंतर टॅक्सचे 6 स्लॅब आहेत 5 ते 30 पर्यंत, म्हणजे 5, 10, 15 अशा प्रकारे 6 स्लॅब आहेत. ह्या 6 स्लॅबमध्ये 5 ते 30% पर्यंत कर आकारला जाईल. त्याचबरोबर वेतनधारकांना 17,500 रुपयापर्यंत आयकर त्यांना वाचवता येईल. विविध मार्गाद्वारे त्यांना आयकर वाचवता येणार आहे. त्यानंतर जे आहे तर वेगवेगळ्या ठिकाणांचे नाव आपण बदललेले आहेत. म्हणजे दरबार हॉलचं नाव आपण गणतंत्र मंडप करण्यात आलेलं आहे. नंतर अशोक हॉलचं नाव अशोक मंडप करण्यात आलेलं आहे. मुघल गार्डनचं नाव अमृत उद्यान करण्यात आलेलं आहे आणि राजपथाचं नाव कर्तव्यपथ. तर हे नाव बदललेले आहेत. तर जोड्याला वाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने कलम 21 अंतर्गत निवारा हक्क म्हणजे राहण्याचा जो हक्क आहे तर तो मूलभूत हक्क असल्याचं सांगितलेला आहे. तर तो राहण्याचा हक्क फक्त राहण्याचाच नसावा, तर त्या ठिकाणी सर्व सुविधा उपयुक्त ते निवाऱ्याचा हक्क असावा असं पण याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर 21 मध्ये सर्व सुविधासह निवाऱ्याचा हक्क हा मूलभूत हक्कामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे. त्याच्यानंतर 125व घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर ते विधेयक 125व घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर ते 2019 मध्ये राज्यसभेमध्ये सादर करण्यात आलं होतं. जी आपली 6वी अनुसूची आहे ज्याच्यामध्ये 4 राज्यांचा समावेश होतो, त्रिपुरा, सिक्कीम, जे काही 4 राज्य असतील तर त्या राज्या अंतर्गत त्यातल्या ज्या आर्थिक त्यांच्या ज्या परिषद आहेत, जिल्हा परिषद वगैरे असतील तर त्यांना आर्थिक आणि कार्यकारी प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यासाठी हे 125व घटना दुरुस्ती विधेयक मांडलं होतं. तर नॉर्थ ईस्टकडील जे 6व्या अनुसूचीमधील राज्य आहेत तर त्यांच्या संदर्भात त्यांना अधिक अधिकार देण्याच्या संदर्भात 125व घटना दुरुस्ती विधेयक महत्वाचं आहे. त्यानंतर काही राज्यपालांची नेमणूक करण्यात आलेली आहे. नवीन राज्यपालांची काही राज्यांमध्ये नेमणूक झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर CP राधाकृष्णन यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यानंतर झारखंडमध्ये संतोष गंगावार, छत्तीसगडमध्ये रमेश टेका, तेलंगणामध्ये हरिभाऊ बागडे, सिक्कीममध्ये OP माथुर, मेघालयमध्ये विजय शंकर आणि पुदुच्चेरीमध्ये K कैलाशनाथ आणि आसाममध्ये लक्ष्मण प्रसाद आचार्य ह्या व्यक्तींची ह्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर जोड्याला वाला प्रश्न येऊ शकतो. आपल्या महत्वाचं आपल्याकडून महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन आणि हरिभाऊ बागडे यांच्याबद्दल थोड्यात माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर SC/STच्या वर्गीकरणासाठी म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यांचा जो याच्या अगोदर 2004चा जो त्यांचा निर्णय होता
2004चा निर्णय ईव्हीच्या नाम्याविरुद्ध आंध्र प्रदेश जो खटला होता, तर त्या खटल्यामध्ये SC/STचं वर्गीकरण राज्यांना करता येणार नाही असा जो निर्णय होता, तो निर्णय बदलून त्यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी निर्णय दिलेला आहे की SC/STचं जातीनिहाय वर्गीकरण आणि त्यांना नॉन क्रिमिनल लावता येईल असा निर्णय त्यांनी दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये 7 न्यायाधीशांचं बेंच होतं, त्याच्यापैकी 6 न्यायाधीशाविरुद्ध 1 असा हा खटल्याचा निर्णय आलेला आहे. न्यायाधीश बेला त्रिवेदी जे आहेत, तर त्यांनी असहमती दर्शवलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनुसूचित जाती हा एक संघ आहे, एक संघ वर्ग आहे आणि तो राज्य त्याच्यामध्ये छेडछाड करू शकत नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर 1 ऑगस्ट 2024 ही जी तारीख आहे, तर ती महत्वाची आहे. त्याच्यानंतर एम करुणानिधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त 100 रुपयाचं नाणं जारी करण्यात आलेलं आहे, एम करुणानिधी यांच्या जन्मशताब्दी निमित्त. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही न्यायाधीशाची संख्या आहे 34, तर ती पूर्ण न्यायाधीशाची संख्या भरलेली आहे. त्याच्यामध्ये 33+1 म्हणजे 1 सरन्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश अशी संख्या आहे. तर पहिल्यांदाच मणिपूरच्या न्यायाधीशांची या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. न्यायमूर्ती एम कोतीशीर सिंह हे जे आहेत, तर ते मणिपूरचे पहिलेच न्यायाधीश असतील सुप्रीम कोर्टामध्ये असणार आहे. त्यानंतर NR माधवन ह्या 2 व्यक्तींची सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आणि ही जी संख्या आहे 34, तर ती पूर्ण झालेली आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे TV सोमनाथन हे जे आहेत, ते भारताचे नवीन कॅबिनेट सचिव असतील. भारताचे नवीन कॅबिनेट सचिव TV सोमनाथन. याच्या अगोदर राजीव गौबा जे होते, तर त्यांनी बऱ्याच वेळेस त्यांना वाढीव कार्यकाळ मिळाला होता. तर त्यांचा आता निवृत्तीनंतर TV सोमनाथन हे भारताचे कॅबिनेट सचिव असतील. 1987च्या बॅचचे ते तमिळनाडू केडरचे IAS आहेत. वित्त विभागाचे सचिव, खर्च विभागाचे सचिव आहेत. नंतर वर्ल्ड बँकिंगमध्ये त्यांनी कॉर्पोरेट संचालक म्हणून पण काम केलेलं आहे. त्याच्यानंतर जर आपण कॅबिनेट सचिवाचा जर कार्यकाळ बघितला, तर 2 वर्षाचा असतो आणि वाढीव कार्यकाळापर्यंत त्यांना 4 वर्षापर्यंत मिळू शकतो. त्यांची जी अग्रक्रम तालिका आहे, जी आपल्या महत्वाचे जे व्यक्ती आहेत, राष्ट्रपती, राज्यपाल यांचा जे अग्रक्रम आहे, त्याच्यामध्ये ते 11व्या स्थानावर कॅबिनेट सचिवाचं पद आहे. त्याच्या बरोबरच कॅग वगैरे आहेत, तर ते 11व्या नंबरलाच आपल्या पद तालिकेमध्ये आहेत. त्यानंतर नवीन फौजदारी कायद्यासाठी चंदीगडमध्ये जे नवीन फौजदारी कायदे आहेत, आपण ते जे पाहिले, नवीन फौजदारी कायद्यांची आपण तारीख पण पाहिली होती, 1 जुलैपासून ते लागू झालेत. तर त्या नवीन कायद्यासाठी चंदीगडमध्ये काही ॲपचं अनावरण करण्यात आलेलं आहे. ई-साक्षी, न्यायश्रुती आणि ई-समन्स हे 3 जे ॲप्लिकेशन आहेत, तर नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे चंदीगड या ठिकाणी. त्याच्यानंतर UP मध्ये नजूल जमिनीचा वाद आहे आणि वक्फ कायदा 1995चा आहे. तर हे राज्यसेवा मुख्यसाठी इथे आपण पॉईंट घेतलेला आहे. म्हणजे जमीन महसूल कायदा 1966 हा राज्यसेवा मुख्य GS2च्या पेपरला जो टॉपिक आहे किंवा कायदा आहे, तर त्याच्यामध्ये नजूल जमीन म्हणजे काय, वक्फ संपत्ती किंवा वक्फ जमिनी काय असतात, तर त्याबद्दल आहे. तर ते ह्या वर्षी तो कायदा मोठा आहे, पण चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून ह्या पॉईंटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नजूल जमीन, वक्फ कायदा 1995 आणि वक्फ समिती संपत्ती काय असते, तर त्या संदर्भात आहे, म्हणून तो पॉईंट आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर KP शर्मा ओली हे जे नेपाळचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेले आहे, 3ऱ्यांदा त्यांची पंतप्रधानपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. त्यानंतर जैववैविधिक वारसा स्थळामध्ये 43वे स्थळ जे ईशान्य भारतामधील चेरदुई मोमीधाम या ठिकाणाला जागतिक वारसादाराच्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर ते भारताचं 43वं स्थळ असेल आणि त्याचबरोबर जे युनेस्कोचं 46वं सत्र होतं, त्याच्यामध्ये गाझापट्टीतील तेल उन आमिर या स्थळाचा पण समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये जे आपलं 43वं स्थळ आहे ईशान्य भारतामधील, तर ते 43वं स्थळ आहे, ते महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये 35+7+1 म्हणजे 43 स्थळाचं जर वर्गीकरण बघितलं आपण, तर 7 नैसर्गिक आहेत, 1 मिश्र आहे, त्याच्यामध्ये काझीरंगा वगैरे येतात. त्यानंतर 35 जे आहेत, अशा एकूण मिळून 43 स्थळांचा समावेश भारतात आहे. तर 43 स्थळानुसार भारत जागतिक स्तरावर 6व्या स्थानावरती आहे आणि 1 नंबरला इटली आणि चीन येतं, ज्यामध्ये 60 जागतिक वारसा स्थळे आहेत. तर हे जे आहे ते ईशान्येकडील पहिलं वारसा स्थळ आहे, त्यामुळे महत्वाचं आहे, आपल्याला प्रश्न त्यावरती येऊ शकतो. त्याचबरोबर जागतिक विकास अहवाल, वर्ल्ड बँकेचा जागतिक विकास अहवाल आलेला आहे. त्यामध्ये त्यांनी
द मिडल इन्कम ट्रॅप या नावाचा शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केला. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते, परंतु सध्याचा जो काही वाढण्याचा ट्रेंड आहे तर तो कायम राहिल्याच्या नंतर भारताचं दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या 1/4 पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी भारताला 75 वर्ष लागतील आणि त्यासाठी चीनला मात्र 10 वर्ष लागतील, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण असं न होऊ द्यायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, तर त्याचे पण त्यांनी 3 टप्पे याच्यामध्ये या अहवालामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे उच्च उत्पन्न स्थिती गाठण्यासाठी देशांना 3 टप्प्याची शिफारस या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पहिला टप्पा, त्याच्यामध्ये एक वन आय म्हटलं त्याला, कमी उत्पन्न असणाऱ्या देशांनी काय करावं, तर गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करावं. त्यानंतर कमी मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांनी काय करावं, गुंतवणुकीसोबत परदेशी टेक्नॉलॉजीला त्यांच्या देशामध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत. आणि तिसऱ्यामध्ये सांगितले की उच्च मध्यम उत्पन्न जे देश आहेत त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी, इन्क्लुजन समावेशन करावं आणि इनोव्हेशन नवकल्पना ह्या 3 गोष्टीवरती त्यांनी भर दिलेला आहे. तर हे 3 टप्पे आपल्याला जोड्या लावायला विचारले जाऊ शकतात. शक्यतो पूर्वला नाही पण मुख्यला GS4 मध्ये हा प्रश्न येऊ शकतो एखाद्या वेळेस. त्याच्यानंतर पुढे जपानमध्ये हसण्यासाठी नवीन कायदा जपानने लागू केलेला आहे, मात्र त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाहीये असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर लाओस PDR हा जो देश आहे त्या देशाने त्यांच्या टपाल तिकिटावरती आपल्या रामलल्लाची प्रतिमा असणारं जे चित्र आहे तर ते टपाल पत्रिकावरती त्यांनी हे केलेलं आहे, लाओस PDR या देशाने. त्यानंतर चीनमध्ये जगातील पहिली कार्बन फायबर हाय स्पीड ट्रेन जी आहे तर त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. चीनमध्ये जगातील पहिल्या कार्बन फायबर हाय स्पीड ट्रेनचे अनावरण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर लोथल गुजरात या ठिकाणी सागरी वारसा संकुल उभारण्यात येणार आहे. गुजरात मधील लोथल या ठिकाणी सागरी वारसा संकुल उभारण्यात येणार आहे. भारत आणि व्हिएतनाम या 2 देशाच्या भागीदारीने हे विकसित केले जाणार आहे, सागरी वारसा संकुल लोथल गुजरात या ठिकाणी. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मांडण्यात आलेलं आहे. याच्या अगोदर अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट 1967 चा होता. त्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चा आहे. तर हे कायदे अपुरे पडत असल्यामुळे नवीन महाराष्ट्र विशेष सुरक्षा विधेयक 2024 मांडण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये शहरी नक्षलवादाला आळा घालणे हे आपले उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. शहरी नक्षलवादाला आळा घालणे त्याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. तर हे शहरी हा जो शब्द आहे तर या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, सध्या ज्या महत्वाच्या योजना आहेत लाडकी बहीण आणि ही लाडकी भाऊ योजना, ज्याला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हटलं, तर ती योजना वयोगट 18 ते 35 मधील युवांना ती लागू असेल. त्याच्यामध्ये 12वी पास असणाऱ्यांना 6,000 रुपये विद्यावेतन मिळेल, ITI डिप्लोमा पास असणाऱ्यांना 8,000 रुपये विद्यावेतन मिळेल आणि पदवी पास असणाऱ्यांना 10,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. त्याच्यासाठी काही पात्रता, काही अटी आहेत. शिक्षण चालू असलेल्या उमेदवारांना मात्र यामध्ये योजनेचा भाग घेता येणार नाही, ते पात्र नसतील. हा जो कालावधी आहे त्यांच्या विद्यावेतनाचा तो 6 महिने असेल आणि एका उमेदवाराला एकाच वेळेस या गोष्टीचा म्हणजे फायदा घेता येणार आहे. त्याच्यानंतर मार्वल ही जी कंपनी आहे ती महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजिलन्स फॉर इन्हान्स्ड लॉ इन्फोर्समेंटचा म्हणजे ही मार्वलचा लॉंग फॉर्म म्हणता येईल. तर ही कंपनी जी आहे तर ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून CBIच्या क्षमता भक्कम करणे आणि अशा प्रकारचं तंत्रज्ञानाचा वापर करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. तर ही जी मार्वल कंपनी आहे तर ती राज्य शासन म्हणजे महाराष्ट्र राज्य शासन, IIM नागपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर आणि पिनाका टेक्नॉलॉजी चेन्नई या 3 संस्थांनी मिळून ही कंपनी उभारलेली आहे. AI चा वापर करून CBIच्या क्षमतामध्ये वाढ करण्यासाठी आणि त्याचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी असेल. तर मार्वल थोडक्यात नावावरून आपल्याला कळणार नाही, या ठिकाणी कन्फ्युज होत असल्यामुळे प्रश्न येण्याचा चान्सेस आहे. तर ती कंपनीचा उद्देश, तिचं मुख्यालय आणि कोणाचे आहे तर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थ योजना, आता आपण लाडकी बहीण पाहिली, 60 वर्षापर्यंत असणाऱ्या लाडकी बहीण, 60 वर्षाच्या नंतरच्या महिलांना वयोवृद्ध योजना आहेत. मग नंतर युवांना भेटल्या, मग आता 60 वर्षानंतरच्या लोकांना जे काय असतील, वृद्ध पुरुष वगैरे असतील किंवा सर्व असतील, तर त्यांच्यासाठी काय असेल तर मुख्यमंत्री तीर्थ योजना आहे, जी 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य किंवा भारतातील तीर्थांना मोफत दर्शनाची संधी मिळणार आहे. म्हणजे सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी
मिळणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्र आहेत आणि भारतातील 73 तीर्थक्षेत्र आहेत. एका व्यक्तीला एकाच स्थळाचं दर्शन घेता येईल आणि उत्पन्न मर्यादा जी आपण लाडकी बहीण योजनेमध्ये पाहिली ती 2.5 लाख रुपये या ठिकाणी आहे. हा महत्वाचा पॉईंट आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना. त्यानंतर राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक पदी प्रथमच महिलाची नियुक्ती झालेली आहे. शोमिता विश्वास असं त्यांचं नाव आहे. राज्याच्या प्रथम मुख्य वन संरक्षक पदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारे राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिलांची नेमणूक सुजाता सौनिक यांची करण्यात आलेली आहे. नंतर पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला आहेत, पहिल्यांदाच महिला. ह्या 3 महिला पहिल्यांदाच महिलांची नियुक्ती या पदावरती करण्यात आलेली आहे. नंतर आपण महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणजे सर्व राज्यांचे राज्यपाल बघितले महत्वाचे. त्याच्यामध्ये CP राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांना शपथ जे आहे ते मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांनी शपथ दिलेली आहे. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. याच्या अगोदर जे होते तर मुख्य न्यायाधीश मुंबई हायकोर्टाचे तर त्यांना 3च दिवसाचा कार्यकाळ मिळाला होता. त्यांचं नाव पण आपण पाठीमागल्या नोट्समध्ये पाहिलेलं आहे. तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल असतील. नियुक्तीपूर्वी झारखंडचे राज्यपाल आणि त्यासोबतच त्यांनी तेलंगणा आणि पुदुच्चेरी यांचा अतिरिक्त पदभार सांभाळला होता. तर जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल ची नेमणूक झालेली आहे त्यावरती 2 स्टेटमेंट वरती प्रश्न आलेला आहे. जम्मू काश्मीरच्या राज्यपालावरती 2020ला प्रश्न होता आणि आय थिंक 2023ला पण राज्यपालावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. तर त्यावरती ते लक्षात असू द्या. झारखंडचे राज्यपाल आणि अतिरिक्त पदभार तेलंगणा आणि पुदुच्चेरीचा आहे. महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल असतील देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. तर एक त्यांच्याबद्दल एक्स्ट्रा पॉईंट जो आहे तर ते उत्तम क्रीडापटू आहेत. टेबल टेनिस असेल, क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल तर त्यांच्या कार्यकाळामध्ये कॉलेजच्या कार्यकाळामध्ये त्यांनी या क्रीडामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे किंवा ते या क्षेत्रामध्ये क्रीडापटू आहेत. हे थोडासा पॉईंट माहीत असू द्या. नंतर वर्ल्ड अग्रिकल्चर फोरम तर्फे दुसरे जागतिक कृषी पारितोषिक जे आहे ते महाराष्ट्राला मिळालेलं आहे. दुसरं जागतिक कृषी पारितोषिक महाराष्ट्राला मिळालेलं आहे. नंतर महाराष्ट्राचा शेतकरी दिन म्हणून 19 ऑगस्ट या रोजी महाराष्ट्राचा शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ हा 19 ऑगस्ट महाराष्ट्र शेतकरी दिन म्हणून हे करण्यात येणार आहे. तर भारताचा कोणता असतो तर हे तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या. नंतर महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 जो आहे तर त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. विना परवानगी जर झाड तोडलं तर 50,000 रुपये इतका दंड आता त्याला दिला जाणार आहे. त्यानंतर नगराध्यक्षाचा कालावधी जो आहे तर तो 2.5 वर्षावरून 5 वर्ष करण्यात आलेला आहे. आता 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये जर बघितलं आपण तर काही ज्या म्हणजे विषय जे आहेत तर ते काही ऐच्छिक आहेत आणि काही बंधनकारक आहेत. तर ऐच्छिक विषयामध्ये जर ज्या गोष्टी आहेत तर त्यांचा कार्यकाळ वगैरे हे बदल करण्याचा अधिकार जे आहेत ते राज्य शासनाला असतो. तर त्यानुसार राज्य शासन यांच्या कार्यकाळामध्ये सतत बदल करत असतो. तर 2.5 वर्षावरून त्यांचा कार्यकाळ आता 5 वर्ष करण्यात आलेला आहे. त्यासाठी महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक अधिकार अधिनियम 1965 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी भरणार आहे. तर त्याच्या दिल्लीमधील सरहद्द संस्था आणि इतर मराठी ज्या संस्था आहेत तर त्यांनी हे अधिवेशन साहित्य संमेलन जे आहे तर ते तिथं भरावं यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला होता. यापूर्वी 1954 मध्ये दिल्ली या ठिकाणी भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. त्याचे अध्यक्ष लक्ष्मण शास्त्री जोशी हे होते. त्यानंतर याच्या अगोदरचं 97 जे जळगाव या ठिकाणी अधिवेशन झालं होतं तर ते अधिवेशन त्याचे अध्यक्ष जे आहेत ते रवींद्र शोभणे हे आहेत. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगाव अमळनेर या ठिकाणी अध्यक्ष रवींद्र शोभणे आहेत. आणि आत्ताचे जे 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असणार आहेत डॉक्टर तारा भावनकर हे जे आहेत तर ते असणार आहेत. तर ते लक्षात असू द्या. त्याचबरोबर त्याच्यानंतर पाहू आपण भारताचे ड्रीप ड्रिल मिशन हे जे मिशन आहे तर ते महाराष्ट्रातील सातारा या ठिकाणी साताऱ्यामधील कराड या ठिकाणी पृथ्वीच्या 6 किलोमीटर खोलीपर्यंत वैज्ञानिक खोदकाम सुरू केलेलं आहे. ते भारताचं ड्रीप ड्रिल मिशन जे आहे तर त्याच्यामध्ये सातारा या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. यानुसार भारताचं जे पृथ्वीच्या अंतर्गत जी संरचना आहे तर त्याचा अभ्यास करण्यासाठी हे मिशन असणार आहे. त्यानंतर महारेराच्या अध्यक्षपदी
मनोज सौनिक हे जे आहेत ते मुख्य सचिव जे होते अगोदर, तर त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. तर जगातील सर्वात लांब आणि सर्वात मोठा नागरी बोगदा ठाणे बोरिवली या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, ज्याची लांबी जी आहे ते 11.8 किलोमीटर असणार आहे. हा दुहेरी बोगदा असणार आहे. नागरी बोगदा आहे, ठाणे बोरिवली, लांबी 11.8 किलोमीटर. त्याच्यानंतर कतार भारताचा सर्वात मोठा LNG म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅसचा पुरवठादार ठरला आहे. कतार 1 नंबरला आणि UAE मागे टाकून USA 2 नंबरला आहे. म्हणजे कतार 1 नंबरला, USA 2 नंबरला, UAE 3 नंबरला आलेला आहे. लिक्विफाईड नॅचरल गॅसेस. तर सायन्समध्ये हे काय असतं, त्याच्यामध्ये कुठलं कंटेंट असतं, तर ते माहीत असणं गरजेचं आहे. तर भारताचं इतर उत्पादन जर बघितलं, अल्युमिनियमच्या उत्पादनामध्ये भारत 2 नंबरला आहे आणि लोह उत्पादनामध्ये 4 नंबरला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचं भारतामध्ये शेतकऱ्यांचे जे काही आंदोलन झाले दिल्लीमध्ये, आपण ते आंदोलन आपल्याला माहित आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांची प्रमुख मागणी होती की जे आता 25 किंवा 26 पिकावरती जी MSP आहे, तर ती सर्व पिकावरती MSP मिळावी, यासाठी एक त्यांचं ही एक प्रमुख त्यांची मागणी होती. तर हरियाणा जे सरकार आहे, हरियाणा सरकारने आधारभूत MSP जे धोरण जाहीर केलं, त्याच्यामध्ये सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत खरेदी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं व्यापक MSP धोरण राबवणारं देशातील पहिलं राज्य हरियाणा ठरलं आहे. त्यानंतर PM श्री योजना ही जी आहे, तर ती केंद्र पुरस्कृत योजना आहे. याच्या अगोदर आपण अन्नश्री योजना आपण पाहिलेली आहे. ही PM श्री योजना आहे, केंद्र पुरस्कृत योजना आहे. केंद्राचा 60% वाटा आणि राज्यांचा 40% वाटा यामध्ये असणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ची जी आहे, तर त्याच्या अंतर्गत 14,500 शाळांचा म्हणजे सर्वांगीण विकास करण्यासाठी ही PM श्री योजना आहे. 7 सप्टेंबर 2022 ला याची सुरुवात आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अस्मिता हा जो प्रोजेक्ट आहे, तो केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग हा जो आहे यांनी सुरू केलेला आहे प्रोजेक्ट अस्मिता. यामध्ये पण न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या धर्तीवरती शिक्षण प्रणालीमध्ये भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील 5 वर्षामध्ये 22 भाषांमध्ये 1000 पुस्तके तयार करण्यात येणार आहेत. प्रोजेक्ट अस्मिता, शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग. तर हे महत्वाचं आहे. राज्यसेवा मुख्यच्या GS3चा पेपर जो शिक्षण टॉपिक आहे, तर त्याच्या दृष्टिकोनातून वरील जो प्रोजेक्ट आहे आणि प्रोजेक्ट अस्मिता, तर हे दोन्ही या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्यानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी पुढचा पॉइंट त्याच्यावरतीच आहे, जो 4था वर्धापन दिन साजरा करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यांजली कार्यक्रम आणि तिथी योजना हे 2 जे कार्यक्रम आहेत ते राबवले गेलेले आहेत. तर विद्यांजली कार्यक्रम NGO असतील किंवा स्वयंसेवक असतील यांच्याद्वारे राबवला जातो आणि तिथी भोजन योजनामध्ये जे काही मोठमोठाले लग्न, वाढदिवस असतात, तर हे वाढदिवस शाळांमध्ये साजरे करावे, जेणेकरून जे मध्यान्ह भोजन योजना आहे त्याचबरोबर मुलांना प्रोटीनयुक्त आहार मिळेल. तर त्याच्या अनुषंगाने ही तिथी भोजन योजना आणि विद्यांजली कार्यक्रम ह्या शिक्षण सप्ताहाअंतर्गत साजरे करण्यात आलेले आहेत. तर हे GS3 मध्ये हे 2 टॉपिक 2 पॉइंट आपल्याला पाहायला मिळतात. तर जोड्या लावायला प्रश्न यावरती येऊन पण गेलेला आहे. तिथी भोजनला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी नावं आहेत, तर त्यावरही प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर भारतातील महिला पुरुष 2023चा अहवाल आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय यांचा हा अहवाल आहे. त्यांनी असं म्हटलं की 2036 मध्ये भारताची लोकसंख्या 152 कोटी असेल. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर भारताचं 943 वरून 952 वरती जाईल आणि 15 वर्षाखालील व्यक्तीचे प्रमाण कमी होईल आणि 60 वर्षावरील लोकांचं प्रमाण वाढेल. तर ह्या पॉईंटवरून बऱ्याच वेळेस असा प्रश्न येतो इकॉनॉमिक्समध्ये की भारतामध्ये युवांचं जे प्रमाण आहे तर ते कमी होत आहे, असं स्टेटमेंट एक वेळेस येऊनही गेलेला आहे. तर ते पॉईंट प्रश्न आपल्याला या टॉपिक मधून किंवा या पॉईंट मधून समजतील. कारण 15 वर्षावरील व्यक्तीचे प्रमाण कमी होत आहे आणि 60 वर्षावरील व्यक्तींचे प्रमाण वाढत आहे. लिंग गुणोत्तर सांगितलं 952 होईल आणि 36 पर्यंत लोकसंख्या 152 कोटी असेल, असा हा अहवाल आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. त्यानंतर CSR जो खर्च आहे तर तो कंपन्यांना बंधनकारक असतो. तर CSRचा सर्वाधिक जास्त खर्च जो आहे तो शिक्षणाला यावर्षी मिळालेला आहे. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या कंपन्या आहेत, याच्या बाहेरील कंपन्यांनी 84% याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि CSR मध्ये सर्वाधिक वाटा जो आहे तो महाराष्ट्राचा आहे. CSR जो आहे तो इतर कंपन्यांना त्यांच्या 3 आर्थिक वर्षातील सरासरी निव्वळ उत्पन्नाच्या 2% खर्च जो आहे तो CSR वर करणे अनिवार्य असतं. तर तो शिक्षणावर मिळालेला आहे महाराष्ट्राच्या मध्ये 1 नंबरला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क
हा जो अहवाल आहे 2024चा, 2015 पासून याची सुरुवात आहे. तर या 2024च्या अहवालामध्ये IIT मद्रास ही मागील सलग 6 वर्षामध्ये एकंदरीत म्हणजे एकूण क्रमवारीमध्ये एक नंबरवरती आहे, अव्वल आहे. आणि अभियांत्रिकीमध्ये गेली 9 वर्षापासून 1 नंबरवरती आहे IIT मद्रास. तर त्याच्यामध्ये शिक्षण मंत्रालयाचा अहवाल आहे 2015 पासून याची सुरुवात आहे. 5 मोठ्या श्रेणीवरती हा अहवाल तयार करण्यात येतो. त्याच्या आधारावर त्याचं मूल्यमापन करण्यात येतं. तर 1 नंबरला ओव्हरऑल मध्ये IIT मद्रास आहे, 2 नंबरला IISc बेंगलोर आहे आणि विद्यापीठामध्ये IISc बेंगलोर 1 नंबर ते आहे. अजून त्याचे काही श्रेणी आहेत. तर सर्वात महत्वाच्या 2 महत्वाच्या आहेत राज्यसेवा पूर्वच्या दृष्टिकोनातून, आणि मुख्यला हा अहवाल पण विचारला जाऊ शकतो GS3 मध्ये. त्यानंतर PM स्वनिधी योजनेमध्ये मध्य प्रदेश जे राज्य आहे तर ते 1 नंबरवरती आहे. नंतर प्रोजेक्ट स्वास्थ्य हे जे मॉडेल आहे तेलंगणाचं TB वरती हे प्रोजेक्ट स्वास्थ्य मॉडेल आहे. नंतर राष्ट्रीय महिला आयोगाकडून डिजिटल शक्ती केंद्र सुरू करण्यात आलेले. कोणत्या? राष्ट्रीय, महाराष्ट्र नाहीये, महाराष्ट्र महिला आयोग नाही, राष्ट्रीय महिला आयोगाकडून डिजिटल शक्ती केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत सायबर चोरी असेल, सायबर स्टॅकिंग असेल किंवा लैंगिक शोषण असेल तर या गुन्ह्याबद्दल जागरूकता वाढवणे या डिजिटल शक्ती केंद्राचं काम असेल, जे राष्ट्रीय महिला आयोगाकडून सुरू करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर भारतातील पहिले RIS ATM तांदूळ ATM ओडिशा सरकारने सुरू करण्यात आलेलं आहे. यापूर्वी हैदराबादमध्ये गोल्ड ATM सुरू केलं होतं, त्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. तर त्याच धर्तीवरती हा प्रश्न येऊ शकतो. ओडिशा सरकारने पहिलं RIS ATM सुरू करण्यात आलेलं आहे. सार्वजनिक वितरण सेवा जी आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, त्या अंतर्गत 24/7 24 धान्य झाले इथं, पण हे 24 तास धान्य वितरण करणार आहे ओडिशा सरकार RIS ATM. त्यानंतर भारताचा मध्य वर्ष म्हणजे 6 महिन्याचा वायू गुणवत्ता अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये म्हटलं की आसाम मेघालय सीमेवर वसलेलं बायनिरहाट हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर ठरलेलं आहे. आणि या अहवालामध्ये पहिल्या 10 शहरांमध्ये महाराष्ट्राचं कोणतंही शहर नाहीये. 1 नंबरला फरीदाबाद आहे, बर्निहाट 1 नंबरला आहे, 2 नंबरला फरीदाबाद आहे आणि 3 नंबरला दिल्ली हे शहर आहे. त्यानंतर वायनाड भूसंकलन 30 जुलै 2024 ही तारीख GS4च्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. जो आपत्ती व्यवस्थापन जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तारखा विचारल्या जातात. तर वायनाड भूसंकलन ही तारीख मुख्यच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे, आणि मुख्यच्या आपल्या पूर्वच्या दृष्टिकोनातून ह्या 2 समित्या पण महत्वाच्या आहेत, तारीख पण विचारली जाऊ शकते. केरळ वायनाडमध्ये पश्चिम घाटामध्ये ही दुर्घटना झालेली आहे. तर पश्चिम घाटाच्या संदर्भात 2 समित्या महत्वाच्या आहेत. माधव गाडगीळ समिती जी 2011ची आहे, त्यांनी असं म्हटलं होतं की सर्व पश्चिम घाट पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील म्हणून घोषित करावा, म्हणजे इकॉनॉमिक सेन्सिटिव्ह झोन किंवा एरिया म्हणून घोषित करावा, असं माधव गाडगीळ समितीने 2011 मध्ये सांगितलं होतं. त्यानंतर कस्तुरी रंगन समिती सांगितली, त्यांनी 37% क्षेत्र पश्चिम घाटाचं इकॉनॉमिक पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील एरिया म्हणून घोषित करा, असं त्यांनी कस्तुरी रंगन समितीने सांगितलेलं आहे. तर भारताच्या एकूण जमीन क्षेत्राच्या 12.6% जे क्षेत्र आहे तर ते त्याला भूसंकलनाचा धोका आहे. तर हे महत्वाचं आहे. GS4 मध्ये 2022चा पेपर आहे, त्याच्यामध्ये भूकंपाचं किती प्रवण क्षेत्र, भारताच्या एकूण क्षेत्रापैकी भूकंप प्रवण क्षेत्र किती आहे असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर आय थिंक 59% काहीतरी होतं. तर त्या दृष्टिकोनातून हा पॉईंट घेतला आपण. त्यानंतर ह्या 2 समित्या महत्वाच्या आहेत. कस्तुरी रंगन 2013 त्याच्यामध्ये 37% सांगितले. माधव गाडगीळ समिती 2011ची, त्यांनी पूर्ण पश्चिम घाट सांगितलेला आहे, आणि तारीख 30 जुलै 2024 वायनाड भूसंकलन केरळ. त्यानंतर पुढे रामसर स्थळामध्ये अगोदर 82 स्थळ होते, आता 3 स्थळाचा समावेश करण्यात आलेला आहे. तर भारतामध्ये एकूण 85 स्थळ झालेत. इथे महाराष्ट्र झाले चुकून, भारतामध्ये 85 स्थळ झालेले आहेत. सर्वात जास्त स्थळे तमिळनाडूमध्ये 18 आहेत, त्यानंतर UP मध्ये 10 आहेत. तर आता जे 3 स्थळ झाले ते नाझरायन पक्षी अभयारण्य आणि कांजुवेली पक्षी अभयारण्य तमिळनाडू आणि तवा जलाशय मध्य प्रदेश, ह्या 3 स्थळांचा समावेश रामसर स्थळामध्ये झालेला आहे. एकूण संख्या 85 झालेली आहे. तर 2014 ते 24 या 10 वर्षामध्ये 59 नवीन स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर 55 व्याघ्र प्रकल्प गुरु घोसीदास तामोर पिंगिला व्याघ्र प्रकल्प जो आहे तो छत्तीसगड मधील आहे. तो व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड मधील आहे आणि भारतातला 55 व्याघ्र प्रकल्प असेल.
आणि तो सर्वात मोठाही व्याघ्र प्रकल्प आहे. त्यानंतर निवडणूक रोखे वगैरे आपण वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड पाहत असतो. त्याचप्रमाणे जगातील पहिले जैवविविधता रोखे जे आहे ते BBV कोलंबिया आणि इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स कॉर्पोरेशन यांच्याद्वारे हे जैवविविधता रोखे सुरू करण्यात आलेले आहेत. नंतर जेनेटिकल मॉडिफाय मोहरी जी प्रजाती आहे मोहरीची, तर ती एक नवीन प्रजाती तयार केलेली आहे, जिला धारा मोहरी हायब्रिड DMH11 हे नाव देण्यात आलेलं आहे. तर ही जेनेटिकल स्पॉन्सर जी कंपनी आहे किंवा त्यांची जी संघटना आहे तर त्यांनी याला मान्यता दिलेली आहे. मात्र सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती चर्चा सुरू आहे. तर धारा मोहरी हायब्रिड ही जी आहे 11, तर हे नाव लक्षात असू द्या. राज्यसेवा पूर्वला एकदा गोल्डन राईस वरती विटॅमिन ए ऍड केलं होतं, तर तेव्हा प्रश्न आला होता. आय थिंक 2019चा पेपर असेल. आणि GS4 ला पण असे प्रश्न येतात. त्याच्यामुळे जेनेटिकल मॉडिफाय जी मोहरीची जात आहे DMH11 ही लक्षात असू द्या. जी भारतीय प्रजाती आहे वरुणा आणि युरोपियन प्रजाती आहे आर्ली हिरा 2, ह्या दोन प्रजातीचं संकलन करून ही DMH11 प्रजाती निर्माण करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये तणनाशक सहिष्णु वाण म्हणून वर्गीकृत करून उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. तर हे GM मोहरी नाव आणि त्यांच्या मूळ जाती ज्या दोन आहेत वरुणा आणि आर्ली हिरा 2 ह्या महत्वाच्या आहेत. नंतर एमपॉक्समुळे जागतिक आणीबाणी WHO ने घोषित केलेली आहे 14 ऑगस्ट 2024. गेल्या 2 वर्षामध्ये 2 वेळेस ही आणीबाणी या एमपॉक्समुळे घोषित करण्यात आलेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 हे जे आहे तर याचं हे भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलं होतं, ज्याची संकल्पना अमृत काळातील राष्ट्रीय वैज्ञानिक चैतन्याचे अद्ययावतीकरण करणे ही याची संकल्पना आहे. राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन 2024 भोपाळ या ठिकाणी पार पडलेला आहे. त्यानंतर कॅप्टन सुप्रिया सिटी ह्या ज्या आहेत त्या म्हैसूर कर्नाटक येथील आहेत. त्यांची सियाचीन येथे तैनात होणाऱ्या म्हणजे आर्मी एअर डिफेन्स मधील पहिल्या महिला आणि दुसऱ्या लष्करी महिला आहेत. तर लष्करामधील पहिल्या महिला कॅप्टन शिवा चौहान हे होत्या. तर आणि ह्या दुसऱ्या महिला आहेत कॅप्टन सुप्रिया सिटी, ज्या म्हैसूर कर्नाटक येथील आहेत. तर त्यांची सियाचीन मध्ये नेमणूक झालेली आहे. तर एकदा पूर्व परीक्षेला सियाचीन रांग कुठल्या हिमालयन म्हणजे डोंगर रांगामध्ये येते, तर ते काराकोरम रांगामध्ये सियाचीन हे म्हणजे ठिकाण किंवा ते आर्मीचा बेस आहे, तर ते येतं. प्रश्न येता यावरती येऊन गेलेला आहे. तर कॅप्टन सुप्रिया सिटी दुसऱ्या आहेत आणि कॅप्टन शिवा चौहान ह्या पहिल्या आहेत. त्यानंतर साधना सक्सेना नायर ह्या ज्या आहेत, साधना सक्सेना नायर ह्या भारतीय सैन्य दलातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. पहिल्या महासंचालक साधना सक्सेना नायर. त्यानंतर काही युद्ध सराव आहेत. पर्वत प्रहार हा भारताचा युद्ध सराव आहे, जो लष्करामार्फत घेतला जातो. आणि उदर शक्ती हा जो सराव आहे तो हवाई दलामार्फत घेतला जातो. आता 1-2 वेळेस सराव आणि त्यांचे देश वरती प्रश्न आला, पण कदाचित सराव आणि तो कुणाकडून घेतला जातो म्हणजे लष्कराकडून घेतला जातो किंवा हवाई दलाकडून घेतला जातो किंवा नौदलाकडून घेतला जातो असाही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024 जे 23 ऑगस्ट 2023 रोजी प्रथमच देण्यात येतील. राष्ट्रीय अंतराळ दिन जो 23 ऑगस्टचा आहे तर त्याचं प्रथम साजरा केला जाणार आहे, तर त्या दिवशी पुरस्कार देण्यात येतील. जुने जे पुरस्कार आहेत शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि विद्यमान विज्ञान पुरस्काराची जागा हे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार घेतील. तर याची घोषणा जी आहे ती 11 मे रोजी म्हणजे 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन असतो, त्या दिवशी घोषणा होईल. आणि 23 ऑगस्टला अवकाश दिन असतो, राष्ट्रीय अंतराळ दिन, त्या दिवशी याचं वाटप सोहळा असेल. तर हे पुरस्कार जे आहेत ते 4 श्रेणीमध्ये पुरस्कार असतील. तर हे पुरस्कार जुन्या पुरस्काराचं लक्षात असू द्या, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि विज्ञान पुरस्कार यांची जागा ते पुरस्कार घेणार आहेत. तर 4 श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. त्याच्यामध्ये पहिलं विज्ञानरत्न पुरस्कार आहे. जी पद्मनाभन यांना हा पुरस्कार त्यांच्या जीवशास्त्रातील अजीवन कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. जी पद्मनाभन यांना विज्ञानरत्न पुरस्कार. आणि मलेरियासाठी पण त्यांचं काम आहे. त्यानंतर विज्ञान टीम हा जो पुरस्कार आहे तो चंद्रयान 3 यासाठी विज्ञान टीम पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर विज्ञान श्री पुरस्कार जो आहे तो अन्नपूर्णा सुब्रमण्यम, भालचंद्र उदगावकर आणि नब्बा कुमार मंडल या 3 लोकांना विज्ञान श्री पुरस्कार मिळालेला आहे. भालचंद्र उदगावकर हे जे आहेत ते जीवनशास्त्राशी संबंधित आहेत आणि नब्बा कुमार मंडल हे जे आहेत ते कण फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राशी संबंधित आहेत. त्यानंतर विज्ञान युवा पुरस्कार जो आहे
4 नंबरचा विज्ञान युवा पुरस्कार, तर तो पुरस्कार उर्वशी सिन्हा क्वांटम फिजिक्सच्या संबंधित आहेत. रॉस्की मॅथ्यू हे जे आहेत ते हवामान विज्ञानाचे समर्पित आहेत. आणि विवेक पोलशेट्टीवार हे जे आहेत तर ह्या 3 लोकांना विज्ञान युवा पुरस्कार दिला जाईल. अशा प्रकारे हा पुरस्कार 4 श्रेणीमध्ये देण्यात आलेला आहे. पहिलाच पुरस्कार आहे, त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पॉवर इन लीडरशिप लिगेसी ऑफ द नरेंद्र मोदी हे जे पुस्तक आहे तर ते डॉक्टर बालसुब्रमण्यम यांचं आहे. आणि भारतातील 75 महान क्रांतिकारक हे पुस्तक जे आहे ते खासदार भीमसिंह हे जे आहेत तर हे त्यांचं आहे. तर हे 2 पुस्तकं महत्वाचे आहेत. पॉवर इन लीडरशिप लिगेसी ऑफ द नरेंद्र मोदी आणि भारतातील 75 महान क्रांतिकारक खासदार भीमसिंह यांचं पुस्तक आहे. त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक 2024 हे जे पार पडलेले आहेत तर त्याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट आपण लक्षात घेऊ. पॅरिस फ्रान्स या ठिकाणी हे 2024चे ऑलिम्पिक पार पडलेले आहेत. आता पॅरिस मधील हे जे शहर आहे तर ते सीन नदीवरती आहे, हे लक्षात असू द्या. हाही प्रश्न एकदा पूर्व परीक्षेमध्ये आलेला आहे. त्याचं ब्रीद वाक्य गेम्स वाईड ओपन हे होतं. सहभागी देश 204 आहेत. नंतर भारताचे जे उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक जे होते तर शरद कमल टेबल टेनिस आणि पी.व्ही. सिंधू बॅडमिंटन यांनी उद्घाटन समारंभाचं कार्य केलेलं आहे. आणि सांगता सोहळ्याला मनु भाकर आणि पी.आर. श्रीजेश हे 2 सांगता सोहळ्याला त्या दोघांनी काम केलेलं आहे. आणि भारत उद्घाटक जे आहेत तर ते शरद कमल आणि पी.व्ही. सिंधू हे महत्वाचं आहे. पॅरिस सीन नदी 204 देश हे महत्वाचं आहे. त्यानंतर पद तालिका क्रम जे आहे तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त पदके 1 नंबरवरती अमेरिकेला मिळालेले आहेत. US ला 125 पदकं भेटलेले आहेत. त्याच्यामध्ये 40 सुवर्ण, 44 रौप्य आणि 41 कांस्य पदक आहेत. 2 नंबरवरती चीन आहे, ज्याच्यामध्ये चीनला पण 40 सुवर्ण आणि एकूण 91 पदकं मिळालेले आहेत. त्यानंतर जपान 3 नंबरवरती आहे, ज्याच्यामध्ये जपानला 20 सुवर्ण आणि एकूण 45 पदक भेटलेले आहे. भारत 71 नंबरला आहे. लोकसंख्येत मात्र आपण आता 1 नंबरला गेलो आहेत. पण सुवर्ण पदका किंवा एकूण पदकामध्ये भारत 71 नंबरला आहे 2024च्या ऑलिम्पिकमध्ये, ज्याच्यामध्ये 0 सुवर्ण पदक, 1 रौप्य पदक आणि 5 कांस्य पदक असे मिळून 6 पदकं भेटलेले आहेत. 6 पदकं भेटलेले आहेत. आतापर्यंत भारताला जर पाहिलं तर 41 पदकं भेटलेले आहेत आतापर्यंत. त्याच्यामध्ये फक्त 2 सुवर्ण पदक भेटलेले आहेत. तर 1 नंबरवरती जे 6 पदकं भेटलेत त्याच्यामध्ये नीरज चोप्रा यांना रौप्य पदक, ज्याच्यामध्ये त्यांनी भालाफेक त्याची जी लांबी आहे तर 89.85 मीटर त्यांनी भाला फेकलेला आहे. आणि जे सुवर्ण पदक भेटलेलं आहे पाकिस्तानला, त्यांनी 92.97 हा भाला फेकलेला आहे, 92.97 मीटर. नीरज चोप्रा रौप्य पदक. त्यानंतर अमन सेहरावत यांना कांस्य पदक भेटलेलं आहे कुस्ती या गटामध्ये 57 kg वजन गटामध्ये. त्यानंतर मनु भाकरना पण कांस्य पदक 10 मीटर पिस्तूल. त्यानंतर मनु भाकर आणि सरबजीत सिंग यांना मिश्र घटकामध्ये 10 मीटर मध्येच नेमबाजीमध्ये कांस्य पदक भेटलेलं आहे. आता आपल्याला एकूण किती 6 पदकं भेटले, ज्याच्यामध्ये 5 कांस्य पदक भेटले आणि 1 रौप्य पदक भेटलेलं आहे. आणि एक म्हणजे नीरज चोप्रांना रौप्य पदक भेटलेलं आहे. बाकी सर्व लोकांना कांस्य पदक भेटलेलं आहे. म्हणजे पदक कोणतं भेटलं ते पाठ करण्याची गरज नाही. नीरज चोप्राचं आपल्याला फक्त मीटर माहिती पाहिजे, किती लांबी त्यांनी भाला फेकला, 89.45. याच्या अगोदरचा पण आपण पाठ केला, पण त्यावर आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारला नाही. तर हे लक्षात असू द्या, एखाद्या वेळेस विचारला तर 91.45. त्याच्याबरोबर मनु भाकरच्या नंतर 1 मिनिट 5 नंबरवरती स्वप्नील कुसाळे जे महाराष्ट्राच्या संदर्भात आहेत, त्यांना कांस्य पदक मिळालेले 50 मीटर रायफलमध्ये त्यांना हे पदक भेटलेलं आहे. त्यानंतर भारताचा हॉकी संघ यांना पण कांस्य पदक भेटलेलं आहे. पुरुष हॉकी मध्ये भारताला कांस्य पदक भेटलेलं आहे. एकूण 41 पदकं भेटलेले आहेत आतापर्यंत. तर महत्वाचं याच्यामध्ये आहे की नीरज चोप्रा हरियाणाचा आहे, अमृत सेहरावल हरियाणाचे आहेत, मनु भाकर हरियाणाचे आहेत, सरबजीत सिंग हरियाणाचा आहे. तर जवळपास हे सर्व व्यक्ती हरियाणाचे आहेत. स्वप्नील कुसाळे जर सोडला तर वैयक्तिक ह्याच्यामध्ये सर्व हरियाणाचे आहेत, फक्त एकच महाराष्ट्राचा आहे. एवढा मोठा देश, एवढी मोठी लोकसंख्या आणि सर्वात मोठे पदक आपल्याला 6 पदकं भेटलेले आहेत. त्यानंतर JRI ह्या ज्या आहेत, GRI ह्या इंग्लिश चॅनल ओलांडणारी
पहिली सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅरा जलतरणपटू आहे, जी मुंबईमधील 16 वर्षाची आहे, जिया रॉय, इंग्लिश खाडी पार करणारी. निधन वार्तामध्ये काही व्यक्तींच्या महत्वाचं निधन झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पाहूया. त्याच्यामध्ये यामिनी कृष्णमूर्ती ह्या ज्या आहेत त्या शास्त्रीय नृत्यांगना होत्या, ज्याच्यामध्ये भारतनाट्यम, कुचिपुडी आणि ओडिसा नृत्य प्रकार याच्यामध्ये त्या म्हणजे त्यांचं कार्य होतं. तर त्यांना तिन्ही श्री पुरस्कार भेटले आहेत, म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे तिन्ही पुरस्कार प्राप्त आहेत. यामिनी कृष्णमूर्ती, शास्त्रीय नृत्यांगना, भारतनाट्य, कुचिपुडी आणि ओडिसा नृत्य. त्यानंतर अशुभम गायकवाड हे जे आहेत ते भारतीय कसोटीपटू आणि प्रशिक्षक आहेत, क्रिकेटच्या संदर्भात व्यक्ती आहे. नंतर शोभा रानडे जे आहेत तर त्या महात्मा गांधींची आग्रा पॅलेसमध्ये त्यांनी भेट घेतली होती. त्याचबरोबर विनोबा भावे यांच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे. नंतर आदिम जाती सेवा संघ हे जे आहे तर ते नॉर्थ ईस्ट मध्ये त्यांनी खादी कपड्यांची जी म्हणजे चरख्याची सिस्टीम जी आहे तर त्या संदर्भात आदि जाती सेवा संघ ही मोहीम सुरू केली होती. त्याचबरोबर गंगा वाचवा जी चळवळ आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. 2011 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देण्यात आला होता, शोभा रानडे. त्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य जे आहेत ते पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आहेत, कम्युनिस्ट पार्टी ऑफ मार्क्सवादीचे नेते होते. ज्योती बसू यांचे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या आरोग्याच्या कारणामुळे बुद्धदेव भट्टाचार्य यांनी मुख्यमंत्री पदांचा कार्यकाळ त्यांना भेटला होता. 2001 ते 6 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे आणि याच्या काळामध्ये पश्चिम बंगालमध्ये त्यांनी सर्वात जास्त IT क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली आहे. स्पेशल इकॉनॉमिक झोन याची निर्मिती जास्तीत जास्त केलेली आहे. नंतर कारखानदारी पण त्यांनी तिथे वाढवलेली आहे पश्चिम बंगालमध्ये. पण मग त्याच्यामुळे तेथील शेतकरी किंवा तेथील लोकांना जे स्थलांतर होतं त्याच्या विरोधात ममता बॅनर्जी यांनी काम केलं, त्याच्यावर आंदोलन केले आणि मग नंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा उगम झालेला आहे. तर 2022 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला बुद्धदेव भट्टाचार्य. तर ही स्टोरी सांगण्याचं कारण हे की GS2 मध्ये जो आपला पॉलिटिकल प्रेशर ग्रुप आणि पॉलिटिकल पार्टी हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये ह्या स्टोरी माहिती असतील तर बऱ्यापैकी प्रश्नाच्या जवळ जाता येतं. त्यानंतर नटवर सिंह जे आहेत तर त्यांचं निधन झालेलं आहे. माजी परराष्ट्र मंत्री आहेत, 1953च्या बॅचचे ते IFS अधिकारी आहेत. 1984 मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली, काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे आणि काही राज्यमंत्री पदाचा पण त्यांना 1984 मध्ये पदभार मिळाला होता. 1991 मध्ये त्यांनी ऑल इंडिया काँग्रेस पक्ष इंदिरा गांधी हा पक्ष त्यांनी स्थापन केला होता आणि 2004 मध्ये मनमोहन सिंगच्या काळामध्ये ते परराष्ट्र मंत्री होते, नटवर सिंह. अशा प्रकारे आपण 2024 सप्टेंबर 2024 ची चालू घडामोडीची थोडक्यामध्ये माहिती घेतलेली आहे. तर ही जी नोट्स आहे ती संपूर्ण नोट्स आपण याच्या अगोदर ऑगस्ट 2024 व्हिडिओ लेक्चर घेतलं होतं, आता सप्टेंबर 2024 घेतलंय. तर ही बॅच मध्ये आपल्याला अशा प्रकारची नोट्स आणि हे लेक्चर मिळतं. त्यानंतर त्यावरती काही क्विज मार्फत प्रश्न पण आपण चॅनलवरती टाकत असतो. तर या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.